हॅलो मित्रांनो, वेलकम टू द ब्लॉग नंबर 58 विथ भासा. मित्रांनो, ब्लॉग करण्याचं असं काही मुहूर्त तर सापडत नव्हता, बट एक सापडलं मुहूर्त. कारण की मी 2-4 दिवसापासून आता कसं तो फिटनेसच्या ह्याच्यात राहिलो, तर मी माझ्यासाठी प्रोटीन मागवलं. इट्स नॉट स्पॉन्सर्ड, बट आय विश की ते मला स्पॉन्सर्ड करतील. न्यूट्रीबेचा पी प्रोटीन आहे, कोल्ड कॉफीचा. कॉफीचा मी खूप मोठा फॅन आहे. सो मी तोच मागवला आणि बड्डेला हे मला खूप असं सुंदर असं गिफ्ट मिळालं आहे माझ्या व्यक्तीकडून. सो मी आता त्याच्यातच ते प्रोटीन बनवून पिणार आहे. पहिलीच आज ओपनिंगच आहे आणि हे करून मला एक शूट करायचं आहे. खूप भारी शूट असणार आहे ते. म्हणजे माझ्या इथे माझ्या डोक्याचं इथे नाही, डोक्यात जी म्हणली आहे ते कॉन्सेप्ट खूप भारी झाली आहे. सो आता ती खूप भारी असेल, असं तुम्हालाही आवडेल असं वाटतं. तर पहिला मी प्रोटीन बनवतो, प्रोटीन पितो मस्त की, आणि मग शूटला लागतो मित्रांनो. वन स्कूप ऑफ टीच्या मायला आमच्या घरचे उंदीर नाही, मुंग्या खाली पडलेलं प्रोटीन खाऊन बनतील, नाही तर माझ्यापेक्षा जास्त बॉडी बिल्डर बनतील. तू ते सिलिकॉनचं आणलंस ते का नाही टाकत आहेस? कशाला? ते मी त्याच्यासाठी ठेवलं क्यूबसाठी. मग ते कधी बनवणार? बुगडी चहा सोडी चहा नाद कुळा सोडा राया ढिंटा टाक ढिंटा असं बोललं की कॉपीराईट पण नाही येणार गाड्या. कशी टाकला आता बघूया काय माहिती. कोल्ड कॉफी कशी लागते ती बघूया आपण येऊन. देवा, माझं फक्त एकच मागणं आहे की मला भाजपा. सॉरी देवा, ते बाहेर प्रचार चालू आहे ना, तर तेच. तर आता ते कॉन्टेंट शूट करणं होतं, कॉन्टेंट शूट झालाय आणि आता एक जस्ट बसलो तर एक असं एक डोक्यात आलं की काही ब्रँड कसे असतात. म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे की मी ॲज अ पर्सनली मी सांगतो की मला जर एखादा ब्रँड काहीतरी गोष्ट पाठवतोय आणि जोपर्यंत त्यांच्या गोष्टी डिलिव्हरेबल मी काय करत नाही, मग काही असो, व्हिडिओ असो किंवा काही असो, तोपर्यंत मी तो प्रोडक्ट वापरायला घेत नाही. तसं तर एक तुम्हाला आठवत असेल तर मी चष्म्याचं एक ब्रँडचं केलेलं, CU इंडियाचं त्यांचं. त्या ब्रँडचं मी शूट वगैरे केलं, तोपर्यंत मी त्यांचे चष्मे वापरत नव्हते. शूट केलं, ते पोस्ट केलं, ते कोलॅबरेशन पण त्यांना केलं. पण कसं झालं माहितीये, ती पोस्ट केले पण त्यांनी अजून ते कोलॅबरेशन ऍक्सेप्ट नाही केलं. म्हणजे कसं असतं ब्रँड, मला काही खरंच कळत नाही की ॲज अ म्हणजे त्या माझा काय लॉस नाहीये. मला चष्मा मिळालाय, मी कधीही वेळेला ती व्हिडिओ डिलीट करू शकतो. पण मला नाही वाटत, कारण की मला तशा गोष्टी पटत नाही. कारण की जर ब्रँड आपल्याला एखाद्या क्रिएटरला काही पाठवतो, माझं हे पर्सनल मत आहे, जर ब्रँड मला काही पाठवतंय तर माझं कर्तव्य बनतं की जोपर्यंत त्या ब्रँडचं काही मी बनवत नाही व्हिडिओज वगैरे, तोपर्यंत मी ते प्रोडक्ट वापरायला घेत नाही. आणि आता मी तरी त्यांचा एक चष्मा मी अजून वापरायला घेतला नाही आहे, तो मी पुढे वापरायला घेईल. पण म्हणजे किती हे असं कळत नाही की भाई, तुमचं काम होतं ते तुमचं काम आम्ही करून दिलंय, फक्त तुम्हाला ऍक्सेप्ट करायची गोष्ट असते. तसं त्याने ऍक्सेप्ट केलं नाही केलं तरी मला काही फरक नाही पडत. माझ्या प्रोफाईलवरती व्हिडिओ आहे, किंवा काल जिमला नाही गेलो, आज जिमला नाही गेलो, बट आणि ते प्रोटीन पियालो मगाशी, मी हे नाही केलं, दाखवलं नाही. प्रोटीन पियालो, प्रोटीन खूप चांगलं आहे, खूप मस्त आहे. पुन्हा बोलतोय की इट्स नॉट स्पॉन्सर्ड, बट मला आवडेल न्यूट्रीबेने मला जर स्पॉन्सर्ड केलं प्रोटीन, त्यांचं प्रोटीन्स वगैरे, तर मला खूप आवडेल. न्यूट्रीबे कंपनी जर तुम्ही बघत असाल तर प्लीज प्लीज नाही, क्रिएटर आहे भाई, चांगलं करतो गोष्टी वगैरे, तर जरा स्पॉन्सर वगैरे, स्पॉन्सरशिपचं बघा एखादं काय होतंय का. खूप दिवसानंतर आज मी जेवणाला मदत करतो, स्वयंपाकाला मदत करतो, भुजरी करतोय, भुजरी. आय डोंट नो मी दिसतोय की नाही दिसतोय माहिती नाही, बट मे बी दिसत असेल. जा तो स्प्रे मारून ये. कोणता फास्टॅगचा? जा. ते नाही टाकायचं. अरे ते पितोय, 0 शुगर डाएटवर. कोणाला जेवण पण करता येतं.
सो बाईनी सुधरण खूप खाऊन खाऊन हगरण काय फालतू गिरी आहे. जेवण करताना बोलतोस नालायक. अरे ठीक आहे, इट्स अ कॉमन, इट्स अ नॉर्मल थिंग. इंस्टाग्रामवर व्हिडिओ टाकले मी, जर बघितलं असेल तर बघून घ्या. वसई विरारचं इलेक्शन केवढं डोक्यात गेलं इन द सेन्स प्रत्येक शब्दात त्यांच्या प्रचाराचीच बोल येतात, तेच त्यांचं गाणं येतंय. म्हणून ती कल्पना तिथून सुचली आणि ती मी टाकली आणि होप आतापर्यंत ती व्हायरल गेली असेल. म्हणजे जाऊ दे, आपल्याला काय, आपण काम करायचं. बस. सो मराठी बिग बॉस इट्स ऑन आणि क्रिएटर्सला रिप्रेझेंट करायला फोकस इंडियन आहे आणि आमचा वसई विरारमधला एक मुलगा आहे ओंकार राऊत. सो नक्की बघा बिग बॉस. आता तर 3 महिने काय सुट्टी नसते. बिग बॉस संपल्यानंतर डिरेक्ट IPL सुरू होणार आहे, म्हणजे एकदम कनेक्टिव्ह सुरू झालं सगळं एकदम. आपण आता बघायचं बिग बॉस. मम्मी पण झाली बिग बॉस मध्ये बिझी. सो आपण पण बिग बॉस मध्ये बिझी होऊया भाई. मराठी आहे शेवटी. तू घेतोय चालू आहे. धंद्याला लावलंय यांना मी. गिफ्टला घेऊन आणून धंद्याला लागले. तिघं पण धंद्याला. कुर्ता घ्यायचा पड्या नाही, मी खरं मस्त वाटतंय तुझ्या पर्सनॅलिटीवरती. नाही पण खरंच तुझी पर्सनॅलिटी अशी की सूट होतं ते. तुझी बॉडी फिट आहे ना. अरे तू पॅन्टवर घातलेस मूर्ख माणूस. त्याच्याकडे साईज असेल ना आणखी. सो अशा प्रकारचा हा ब्लॉग झाला आणि ॲब्रॅप्ट कट करण्यापेक्षा मी विचार केला थोडंसं असं एंड करतो. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. इलेक्शनच्या दिवसात आता कळत नाही, म्हणजे आज संपलं, आज कालच सगळं संपलं आणि आता उद्या आहे इलेक्शन. सो आपलं मत त्यांनाच द्या जे डिझर्विंग आहेत, बाकी खड्ड्यात गेल्या. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जिवंत राहा मित्रांनो. बाय बाय.